महानगरपालिकेत निवडणुकीत कुख्यात गुन्हेगार आणि राजकीय संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झालेत। जे राजकीय नेते आम्ही गुन्हेगारी आळा घालू, टायरमध्ये घालून हाणू अशी भाषा जाहीरपणे करतात, पण प्रत्यक्षात तेच नेते गुन्हेगारांना राजकारणात आणतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घरातील 2 महिलांना निवडणुकीत रिंगणात उतरवले आहे। त्यातून आंदेकर कुटुंब पुन्हा चर्चेत आले। आंदेकर हे राजकारणात कसे आले, पुण्यातील नेत्यांनी आंदेकरांना कशी राजकीय ताकद देऊन पोचले, हेच या व्हिडिओतून आपण पाहूयात। 1990 ला काँग्रेसने मुंबईतून कुख्यात डॉक्टर हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानी यांना जनतेतून आमदार केले। यामुळे गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली। जो कित्ता काँग्रेसने गिरवला तो मुंबईत शिवसेनेने आधीच गिरवला होता। त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना नगरसेवक केले। भांडूपमधील केटी थापा हे त्यातील एक नाव। काँग्रेसने गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा दिल्याचा मुद्दा भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी उपस्थित केला। त्यातून तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले नेते शरद पवार यांना त्यांनी आरोपाच्या पिंजऱ्यात उभे केले। त्याचा मोठा फटका पवार यांच्या प्रतिमेला बसला। त्यातून पुढे पुण्यातही गुन्हेगारांना थेट तिकीट मिळू लागली। त्यातील एक म्हणजे आंदेकर कुटुंब। 1992 पासून ते 2025 च्या निवडणुकीपर्यंत पुणे महापालिका निवडणूक ही आंदेकरांच्या भोवतीच फिरत राहिल्याचे दिसतंय। काशी कापडी समाजाच्या आंदेकर कुटुंबाच्या 2 शाखा आहेत। एक शाखा पुण्यातील गुरुवार पेठेतील मंडई परिसरात, तर दुसरी नाना पेठेत। बाळकृष्ण व्यंकटेश आंदेकरची टोळी 1980 च्या दशकात पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात वजन राखून होती। या टोळीचा म्होरक्या बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या आवारात प्रमोद माळवतकर टोळीने खून केला। त्यानंतर पुण्यात आंदेकर व माळवतकर यांच्यात गँगवॉर सुरू झाला। त्यातून प्रमोद माळवतकरचा भाऊ व चुलता यांचा खून झाला। तसेच आंदेकर टोळीतील काही गुन्हेगारांच्या नातेवाईकांचाही या टोळी युद्धात बळी पडला। या टोळी युद्धाने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले होते। यामुळे आंदेकर टोळीचा संपूर्ण पुण्यात दबदबा निर्माण झाला। आंदेकर टोळीला त्या काळातील भवानीपेठ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रकाश ढेरे यांचे राजकीय पाठबळ होते। आंदेकर कुटुंबाचा काँग्रेसशी संबंध होता। तसेच हे कुटुंब शिवसेनेच्या नेत्यांच्याही संपर्कात होते। यातूनच शिवसेनेच्या एका नेत्याने 1992 च्या निवडणुकीत आंदेकर कुटुंबाला उमेदवारी द्यावी अशी गळ मुंबईतील वरिष्ठांना घातली होती। परंतु मुंबईतील नेत्यांनी ही मागणी धुडकावली। मात्र 1992 च्या निवडणुकीत आंदेकर कुटुंबाने पुणे शहराच्या राजकारणात उडी घेतली। 1992 ला वत्सला आंदेकर या गुरुवारपेठ भागातून, तर उदयकांत आंदेकर हे नानापेठ परिसरातून नगरसेवक झाले। तेथून आंदेकरांची पुणे महापालिकेत एंट्री झाली। पुढे 5 वर्षांनी आंदेकर विरोधी टोळीचा प्रमुख प्रमोद माळवतकराचे एन्काउंटर झाले। तेव्हा माळवतकर टोळी संपली आणि आंदेकरांनी गुन्हेगारी आणि राजकारणात मजबूत पाय रोवले। पुण्यातील काँग्रेसचे सूत्र सुरेश कलमाडींच्या हाती गेले आणि या कुटुंबाची राजकीय भरभराट झाली। 1997 ला वत्सला आंदेकर, गणेश आंदेकर, उदयकांत आंदेकर, रमाकांत आंदेकर असे 4घे जण नगरसेवक झाले। वत्सला आंदेकर यांना कलमाडी यांनी थेट पुण्याचे महापौर केले। त्याचवेळी माळवतकरच्या भावाच्या खुनातून शिक्षा भोगून आलेल्या बंडू आंदेकरने नाना पेठेत स्वतःची टोळी उभारत गुन्हेगारी सुरू केली। नानापेठ, गणेशपेठ भागात वर्चस्व निर्माण करत बेकायदेशीर व्यवसाय सुरू करत आर्थिक स्रोत निर्माण केले। पुढे 2002 ची पालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने झाली। त्यात महापौर वत्सला आंदेकर काँग्रेसकडून, तर उदयकांत शिवसेनेकडून निवडून आले। तर 2007 ला बंडू आंदेकरची पत्नी राजश्री नानापेठेतून महापालिकेवर अपक्ष निवडून आली। तिने राष्ट्रवादीच्या संगीता रवींद्र माळवतकरचा पराभव केला। पण माजी महापौर वत्सला आंदेकरांचा अपक्ष उमेदवार राजन काची यांनी पराभव केला। एकीकडे सुरेश कलमाडी यांचा पुण्यातील राजकीय प्रभाव ओसरत होता। त्यामुळे आंदेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळ गेले। 2012 च्या निवडणुकीत बंडू आंदेकरची पत्नी राजश्री व उदयकांत आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक झाले। तर 2017 मध्ये उदयकांत यांच्या पत्नी लक्ष्मी व बंडू यांचा मुलगा वनराज हे नगरसेवक झाले। तेव्हा भाजपचे नेते गिरीश बापटांनी गुन्हेगार विरुद्ध गुन्हेगार ही थिअरी वापरली। वनराज आंदेकर विरुद्ध मुकेश चव्हाण या गुन्हेगाराला बापट यांनी तिकीट दिले, पण वनराज मात्र निवडून आला। वरवर विरोध असला तरी गिरीश बापट व बंडू आंदेकर यांचे निकटचे संबंध होते। बापट यांच्या सांगण्यावरूनच बंडू आंदेकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहिले। मनसेचे तत्कालीन रवींद्र
धंगेकर यांची मते खाण्यासाठी बापट यांची ही खेळी होती असे सांगितले जाते। त्यानंतर आंदेकर आणि कोमकर यांचे जवळचे नातेसंबंध दोन्ही कुटुंबातील संघर्ष होऊन एकमेकांच्या हत्या झाल्या। बंडूची मुलगी कल्याणी कोमकर हिने सख्खा भाऊ माजी नगरसेवक वनराज आंदेकरला सुपारी देऊन संपवले। मुलाच्या हत्येचा बदला म्हणून बंडू आंदेकरने नातू आयुष कोमकरलाच गोळ्या घालून संपवले। त्यातून बंडू आंदेकर व उदयकांत आंदेकर यांचे कुटुंब जेलमध्ये गेले। त्यानंतर आंदेकरांचे आर्थिक साम्राज्य आणि बेकायदेशीर धंद्यावर पालिका आणि पोलिसांनी कारवाई केली। आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी बंडू आंदेकरसह त्यांची भाऊजाई माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सून सोनाली आंदेकरसह 12 जण जेलमध्ये आहेत। त्यामुळे आंदेकरातील घराला कोणताही पक्ष जवळ करणार नाही असे वाटत होते, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना तिकीट दिले। ते आता जेलमधून निवडणूक लढवत आहेत। आंदेकर कुटुंबीय गुन्हेगारी विश्वात असले तरी मतदार त्यांच्या मागे असतात हे मागील निवडणुकांमध्ये दिसून येते। या कुटुंबाचा सर्वसामान्यांशी चांगला संबंध आहे। ते त्यांना मदत करतात, गोरगरिबांच्या लग्नास मदत करतात, सण उत्सवाला मदत करतात। यामुळे सर्वसामान्य नागरिक हे आंदेकरांच्या पाठीशी राहतात असे तेथील लोकांचे म्हणणे आहे। आतापर्यंत सर्वच पक्षांचा आंदेकर कुटुंबाला उघड पाठिंबा मिळालेला आहे। त्याचे कारण आहे मसल आणि मनी पॉवर। त्यातून आंदेकर निवडून येतात। राजकीय पक्षांना एक नगरसेवक महत्त्वाचा असतो, त्यामुळे राजकीय पक्षांना आंदेकर हवेसे वाटतात। आंदेकर कुटुंबातील दोन्ही महिला नगरसेवक होतील की मतदार गुन्हेगारीला आणि राजकीय आश्रय देणाऱ्या नेत्यांना धडा शिकवतील हे आता मतमोजणीत समोर येईल। गुन्हेगार आणि राजकीय आश्रय याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।